भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड चालू असून पंचम खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. भाग 3मधील चॅप्टर 2 धम्मदीक्षा ही चमत्काराने करायची नाही. त्या अगोदर आपण समर्पण घेतोय. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा भगवान मल्लांच्या अनुयायी गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेला अनुपी या गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिवर्जक भगवा राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे असं बुद्धाने ठरवलं. म्हणून ते त्या उद्यानात गेले. भगवानने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर येऊन बसावे. अशा प्रकारची त्या भगवाने तथागताला विनंती केली. भगवान आसनावर बसल्यावर भगव त्याच्या शेजारीच ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिवर्जक त्यांना म्हणाला. काय म्हणाला तथागताला? काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखंत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे, मी त्यांना गुरु मानित नाही. ही खरी गोष्ट आहे का? असा प्रश्न त्याने तथागताला केला. लिच्छवी कुळातील सुनखंताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भगवा, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखंत मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपणाला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला. आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखंता, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? असा भगवान बुद्धाने त्याला प्रश्न केला होता. सुनखंताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतास काय? भगवंत, मी आपणाला गुरु मानतो. सुनखंत म्हणाला, नाही, मी असे कधीच बोललो नाही. जर मी तुला असे सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाही, तर मग मी तर असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याची गोष्ट बोलाव्यास? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. सुनखंता, मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन, तू माझा शिष्य हो? नाही भगवान. किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचे अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील, म्हणून मी त्यांचा शिष्य होईल? नाही भगवान. जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस, तर मग तू माझा त्याग करण्याची गोष्ट बोलतोस, त्याला अर्थ काय? माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या सुखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवितो. आपल्या दुःखाचा निराश कसा करता येईल हे मी शिकवतो. हा त्याचा उद्देश नाही काय? विनाकारणच्या गोष्टी मी शिकवत नाही असं तथागत म्हणत. अद्भुत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत, तथा दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. तथागताच्या धम्म उपदेशाने उद्देश जो तथागताच्या धम्माने अनुसरण करीतो
तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. परंतु भगवान सुनकंत मला सारखा म्हणत राहिला, वस्तू जातीचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत. अरे सुनकंता, मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तू जातीचा प्रारंभ स्पष्ट करीन? नाही भगवान. किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तू जातीचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन? नाही भगवान, असे मी म्हटले नाही. तूही असे म्हटले नाही आणि मीही तसे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस, त्याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म मी तो शिकवितो, त्याचा हेतू वस्तुजातीचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो. वस्तुजातीचा प्रारंभ कसा झाला हे शिकवो अथवा न शिकवो, दुःख निराश करण्यासाठी भगवान आपला धम्म शिकवित असतात. मग सुनकंत, वस्तुजातीचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्याचे काय अर्थ आहे? सुनकंता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. सुनकंता, वज्जी लोक धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस. सुनकंता, वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस. सुनकंता, मी तुला असे सांगतो की काही लोक तुझ संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनकंताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्या नियम पाळता आले नाहीत, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे, असं लोक मला म्हणतील. भगवा, अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनकंताला मी बोललो तो धम्म आणि विनय याचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुनकंताने धम्म आणि बुद्धाचा विनय याचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला की बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहायचे, त्यात दैवी असे काहीच नाही. सुनकंत, अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याचा हेतू बुद्धाच्या सिद्धांताचे गुण अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यच होता. कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तन, अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनाचा उपयोग केलेला नाही. अशा प्रकारे आजचा हा चॅप्टर इथे संपलेला आहे. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे, सबका मंगल होए रे. मित्रांनो, 2 दिवस झाले आपले व्हिडिओ नाहीत. याचं कारण आहे की आमच्या गावामध्ये इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आल्यामुळं मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आजपासून व्हिडिओ सुरू राहतील. सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय. जय भारत, जय संविधान. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.